एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। अमेरिकेकडून 200 बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे। यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोई याला देखील अमेरिकेने हद्दपार केलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता आणि यानंतर झिशान सिद्दीकींनी अनमोल बिश्नोईचा ताबा भारत सरकारला द्यावा यासाठी अमेरिकेच्या सरकारसोबत पत्रव्यवहार केला। यानंतर गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हद्दपार केल्याची माहिती अमेरिका सुरक्षा विभागाने झिशान सिद्दीकींना मेलच्या माध्यमातून दिली आहे। आज सकाळी 10 वाजता अनमोल बिश्नोई हा दिल्ली विमानतळावरती येणार असून भारतीय एजन्सी त्याचा ताबा घेण्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत। अनमोल बिश्नोईवरती 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सलमान खानच्या फायरिंगच्या प्रकरणासह अनेक गंभीर कटांमध्ये देखील त्याचा सहभाग आहे। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत। सोमेश, एक महत्त्वाची बातमी, बाबा सिद्दीकी यांची अगदी त्यांच्या कार्यालयाच्या इथे हत्या झालेली होती आणि हा जो मुख्य आरोपी आहे लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो गँगस्टर आहे अनमोल बिश्नोई याला आता अमेरिकेने हद्दपार केल्याच्या नंतर तो भारतात येणार आहे आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडणार आहे। अनमोल बिश्नोईला अमेरिकेकडून हद्दपार करण्यात आले आणि त्याचवेळी हे देखील लक्षात घ्यायला हवं की अनमोल बिश्नोई हा सिद्धू मुसेवाला आणि मुंबईतील बाबा सिद्दीकी या हत्याकांडातील वॉन्टेड आरोपी आहे। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातील वॉन्टेड आरोपी आहे आणि त्यामुळे अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी सुद्धा भारत सरकारकडून तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते आणि ते यशस्वी झालेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जाईल। आता भारतात आणल्यानंतर अनमोल बिश्नोईची रवानगी ही पंजाबला सिद्धू मुसेवाला केसमध्ये होणार आहे की मुंबईला बाबा सिद्दीकी हत्याकांड आणि त्यासोबतच सलमान खान यांच्या घरावर झालेला हल्ला या प्रकरणासाठी म्हणून मुंबई पोलिसांकडे त्याचा ताबा दिला जाणार आहे का हा प्रश्न आहे। परंतु अनमोल बिश्नोईचा ताबा ही त्याच्या विरोधात ज्या केसेस सुरू आहेत आणि जे खटले दाखल केले गेलेले आहेत आणि ज्या तपास यंत्रणा जे कोणत्या राज्याचे पोलीस त्याच्या विरोधामध्ये तपास करतात त्यांच्याकडे अनमोल बिश्नोईचा ताबा द्यावा लागेल। त्यामुळे अनमोल बिश्नोईला मुंबईमध्ये पाठवावं लागेल किंवा अनमोल बिश्नोईला पंजाब पोलिसांकडे द्यावं लागेल। आता सध्या अनमोल बिश्नोई हा भारतात आल्यानंतर त्याच्या सर्वसाधारणपणे बेकायदा प्रवाशांना परत आणल्यानंतर ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि नंतर मग अनमोल बिश्नोईला थेट संबंधित तपास यंत्रणांच्या हवाली केलं जाईल आणि नंतर तपास यंत्रणा त्याला कोर्टात हजर करून त्याची कस्टडी मिळवतील तपासासाठी म्हणून, चौकशीसाठी म्हणून आणि मग एखाद्या नियमित आरोपीप्रमाणे ज्या पद्धतीने कस्टडी घेणं आणि मग त्याचा तपास करणं असा प्रवास अनमोल बिश्नोईचाही सुरू होईल। परंतु त्यापूर्वी अनमोलला मुंबई पोलिसांकडे देत आहेत की पंजाब पोलिसांकडे देत आहेत असे असंख्य प्रश्न आता निर्माण होणार आहेत। अगदी त्यामुळे अनमोल बिश्नोई हा पोलिसांच्या जाळ्यामध्ये नेमका कसा सापडणार याकडे सगळ्यांचीच नजर आहे। तुर्तास धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।